आवर्जून उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, रायगड जिल्ह्याचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे, व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय वर्ग आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व नव्याने उभे असलेले सर्व सदस्य आणि खूप मोठ्या संख्येनं ह्या परिवर्तन विकास आघाडीला शुभेच्छा आणि पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज या ठिकाणची कॉर्नर सभा पाहता उद्याच्या भविष्यात 2 तारखांनंतर असं वाटतंय की ही विजयाची नांदीच आहे. पुष्पाताईंचा प्रचार करत असताना खूप मोठा अनुभव पुष्पाताईंच्या गाठीचे आहे. बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी त्यांच्याबद्दल बोललेत, पण एक महिला काय करू शकते. आज त्या एक पतपेढी चालवतात. कशासाठी चालवतात तर कर्जतमधला सर्वसामान्य व्यापारी असेल, एक भाजी विकणारी महिला असेल, तिला कुठे ते त्या मदत करतात. मग ती 25,000ची असू दे किंवा 5 लाखाची असू दे, पण ते महिलाचं सक्षमीकरण झालं पाहिजे ही त्यामागची एक प्रांजळ त्यांची भावना असते. खऱ्या अर्थानं नगराध्यक्षपद आत्ता त्या उभ्या राहिलं थेटला, पण गेली 15 वर्ष त्यांनी ती जनतेत जाऊन थेट त्यांनी संपर्क साधून जी काही सेवा केली आहे ती आज जो जनसमुदाय ताई तुमच्या पाठीमागं उभा आहे तो खऱ्या अर्थाने इथं दिसतोय. आज गेल्या 5 वर्षात आपल्या आदितीताई कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर महिलांसाठी खूप चांगली योजना आणली आहे, लाडकी बहीण योजना. त्या योजनेचा लाभ घेत असताना सर्वसामान्य सर्व महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे. आणि प्रत्येक महिला व्यासपीठावर जी प्रत्येक महिला आहे तिने कुठेतरी प्रत्येक महिलेला ही योजना पोचवायचं काम त्या महिलेने केलेलं आहे. आत्ताच गेल्या महिनाभरात आपण KYC करतोय. KYC करण्यासाठी जे काय सगळं लागतंय त्या आपल्या युती धर्मानुसार आपल्या सगळ्या महिला त्या महिलांच्या कामासाठी प्रत्येक दिवस KYCचं काम जाऊन करतायत. खऱ्या अर्थानं त्यांच्या जवळ आपण पोचतोय. आज कर्जत नगरपालिकेमध्ये पाहिलं तर हे जे आपलं ब्रॉशर आपण तयार केले खरंच खूप सुंदर आहे. महिला सक्षमीकरण, त्यामध्ये महिलांची सुरक्षा असेल, महिलांचं आरोग्य असेल, स्वच्छता असेल, रोजगार असेल, त्यांना उद्योजक असेल, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण त्यांना थेटपणाने पुरवतोय. बऱ्याच जणांना ह्या ठिकाणी खंत व्यक्त केली साहेब की इथे पिण्याचं पाणीसुद्धा व्यवस्थित मिळत नाही आहे कर्जतमध्ये. आज आपण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये खूप पुढे जातोय, पण कर्जतच्या ठिकाणी जो आदिवासी भागाने जास्त व्याप्त झालेला कर्जत आहे त्या ठिकाणी पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि आमच्या माता भगिनींना खऱ्या अर्थानं जर घरात मुबलक पाणी असेल ती महिला खूप सुखी असते, कारण प्रत्येक गोष्टीला पाणी हे लागतं. रस्ते, लाईट, गटारं ह्या बऱ्याच गोष्टी इथे प्रत्येक व्यासपीठावर ज्यांनी इथे मनोगत व्यक्त केलं त्यांनी प्रत्येकाने ह्या गोष्टी इथे मांडलेल्या आहेत. कोणी किती सत्ता भोगली त्यापेक्षा ग्राउंडवर जाऊन किती काम केलं हे महत्त्वाचं आहे. आणि आज परिवर्तन आघाडीचे आपले जेवढे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार येणाऱ्या काळामध्ये सक्षमपणे कर्जतचा विकास करण्यासाठी बांधील राहणार आहेत. आज पाऊस खूप झाल्यानंतर कर्जतमध्ये इतक्या अडचणी येतात की बाजारपेठेमध्ये पाणी साठतं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाईटची समस्या आहे या ठिकाणी. आज सुधाभाऊंचा नेहमीच एक प्रयत्न असतो की प्रत्येक वाडी वस्तीवर, आज आपण म्हणतो मार्च, एप्रिल, मे ह्या 3 महिन्यामध्ये कर्जतमध्ये पाण्याची इतकी टंचाई असते की सुधाकर भाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक वाडी वस्तीवर सुधाभाऊ पाण्याची सोय करत असतात. आणि त्याची कुठेही वाच्यता किंवा कुठेही बॅनरबाजी जाहिरात न करता प्रांजळपणे ही कामं करत असतात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जसं शासनाने प्रत्येक गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात त्याच पद्धतीनं सुधाभाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम आदरणीय साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट, जिल्हा नियोजनचा निधी असो, जिल्हा परिषदेचा निधी असतो किंवा इतर निधी असतील ते पोहोचवण्याचं काम प्रांजळपणे करत असतात. फक्त सर्व इथे उपस्थित असलेल्या सर्वांना मनापासून एक
विनंती करते की पुष्पाताईंची निशाणी एक घड्याळ, घड्याळाचं पुढचं बटन दाबून त्यांना थेट नगराध्यक्ष पदासाठी आपण प्रचंड बहुमताने विजयी करा आणि ज्या ज्या निशाण्या ज्या ज्या वॉर्डात आहेत त्या प्रत्येकानं घराघरापर्यंत पोहोचवून आपली निशाणी 2 तारखेला त्याच्या पुढचं बटन कसं प्रत्येकजण दाबेल ह्याचा आपण सगळ्यांनी विचार करा. आणि कर्जतची जी नागरिक आहेत ते नक्कीच सगळे सुज्ञ आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत कितीही वल्गना कोणी केल्या किंवा किती आरोप प्रत्यारोप केले तरीसुद्धा जो माणूस खरंच लोकांसाठी काम करतोय त्याला निवडून देण्याचं काम आपण नक्कीच करणार आहात. आणि तुमची माता भगिनी पुष्पाताई या इलेक्शनला उभे आहे, त्यांना प्रचंड मतांनी बहुमतांनी विजयी करा अशीच तुम्हाला विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कर्जत परिवर्तन विकास आघाडीमध्ये आदरणीय तटकरे साहेब, खरं तर RPIचे